कुठे गेलं राजू आलंच नाही आम्ही स्वतः होतो, RPIचे होते, वंचितचे होते, राष्ट्रपतीचे सगळेच नेते, या सगळ्या प्रकारचे पहाटे होते, सगळ्या प्रकारचे नेते एकत्र बसल्यानंतर एक निर्णय ठरला का बा शिर्डी नगरपंचायतची नगर परिषद करण्यासाठी फार लांबचा कालावधी नाही, आता थोडक्यात कालावधी 2 महिन्यात येणार आहे. त्या दिवशी जेव्हा शिवाजी भाऊकड बैठक भरली, त्या बैठकीमध्ये अनेक युवक नेत्यांनी त्यांची मतं मांडली. त्या त्यांनी सांगितलं का बा आता तरुणांना संधी दिली पाहिजे, 100% तरुणांना संधी दिली पाहिजे. शिर्डीच्या विकासासाठी अनेक लोकांनी रस्ता काढल्या, अनेक लोकांनी केसेस आगवड घेतल्या. त्याच्यात कमलाकरून टिकोजी असतील 1 नंबरला आहे, त्यांच्याकडे काहीतरी 26 का 27 केसेस दाखल आहे त्या शिर्डीच्या गावासाठी. वैयक्तिक किती माहीत नाही, पण शिर्डीच्या गावासाठी 27-28 केसेस त्यांच्यावर दाखल झालेल्या आहेत. अशा सगळ्या प्रकारचे ते भूमिका मांडत असताना शेवटी विखे पाटलांना आम्ही विनंती केली तर साहेब ग्रामस्थांची एक बैठक घ्या आणि ग्रामस्थांच्या पुढे जे मनामध्ये चर्चा चालू आहे त्यांना एकदा सक्षमच सांगून घ्या. म्हणून शांती कमालच्या शेजारी आम्ही सगळ्यांनी नियोजन केलं आणि त्या नियोजनावर सुद्धा सगळ्या प्रकारचे नेते होते आणि विखे पाटलांनी एक ठाम भूमिका घेतली की शिर्डीकरण बरोबर आहे, शिर्डीच्या हितासाठी मी तुमच्याबरोबर आहे असं प्रामाणिकपणे त्यांनी सांगितलं तेव्हा सगळ्यांच्या मनामध्ये. आणि ती प्रक्रिया करत असताना दुसऱ्या दिवशी अच्युतदादा बॉम्बेला होते, तिथून राजूभाऊ गेले, दीपक तिवारवळे गेले, रमेश भोगवणकर गेले, निलेश दादा गेले. त्यांनी सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांची वेळ घेतली आणि त्याच कालावधीमध्ये साहेब दिल्लीला असताना त्यांनी सातत्याने फोन करून सचिवांना साहेबांना सांगितलं या सगळ्यांनी प्रामाणिकपणाने भूमिका निभावली म्हणून आपली नगर परिषद होण्यासाठी मार्ग मोकळा झाला. या सगळ्या कालावधीमध्ये जसं कमलाकर भाऊने सांगितलं अनेक लोकांच्या गुन्हा करण्यासाठी खूप वेळ गेला. म्हणजे कधी कमलाकर भाऊची तिथं बैठक झाली, कधी शिवाजी भाऊची इथं बैठक झाली, कधी डॉक्टर लोणकर साहेबांची इथं बैठक झाली, कधी अनेक ठिकाणी 1-2 ठिकाणी बैठक झाल्या. या बैठकीमध्ये वेगवेगळ्या विचाराचे एकत्र आपण बसत असताना एक निर्णय मात्र ठाम झाला की बाबा आपल्या सिटी नगर पंचायतसाठी जो कोणी काम भरेल याला गावाने सपोर्ट केला पाहिजे म्हणून सगळ्या विचारलं. त्याच्यामध्ये सगळ्यांनी मतं व्यक्त करीत असताना एक सांगितलं का आम्ही सिटीकरांच्या बरोबर आहे. आणि ही करीत असताना मला आता एक फोन आला म्हणजे युवा नेते अजितदादा विखे पाटील, ज्या लोकांनी पक्षासंघ गद्दारी केले त्याला कोणत्याही पक्षाने तिकीट देऊन हे कारण एवढं गाव एकत्र आहे. माझ्यामध्ये 99%पेक्षा गाव एकत्र आहे आणि एखाद्या 2 लोकांनी असं कृत्य करणं योग्य नाही. आम्ही त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला, समजावण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी ऐकलं नाही. शेवटी ही प्रक्रिया आता सुद्धा राधाकृष्ण विखे पाटलांनी औरंगाबादमध्ये भुमरेवकरला फोन केला आणि त्यांनी सुद्धा सांगितलं का तुमची नगर परिषद करण्यासाठी कोर्टाने सुद्धा निर्णय दिलेला ही सुद्धा आनंदी करावा. म्हणजे सगळं करत असताना हेवेदेवे चालू राहते. हेवेदेवे तर आपल्या नवीन नाही आहे, 2-3 महिन्यांनी ते हा संग्रह रंगमंच आपल्या समोर येणारच आहे. आता कमलाकर भाऊन सांगितलं का आमची महाआघाडीची सत्ता येणार आहे पण तुमचा चाणक्य चॅनल होता, आमचा विखे पाटलाचं चॅनलने सांगितलं की 17 होणार सध्या ती पण जाऊ द्या. 2-3 महिन्यांनी दूध का दूध पाणी का पाणी होणार आहे पण आपल्याला गावाच्या विकासासाठी एकत्र आपण थांबलेलं हे मात्र करायचं. त्यात कमलाकर भाऊचं योगदान महत्वाचं आहे, तुझं भाऊचं योगदान महत्वाचं आहे. काय शिवाजी भाऊला इतका त्रास झाला माझ्यामध्ये एवढं 1 वर्ष झाला नसेल, जेवढं 1 वर्ष झालं नसेल तेवढं 4-5 दिवस त्या लोकांनी पत्रिकेला घेऊन टाकलं. पण तेव्हा त्यांना मन मोठं आहे, त्यांनी सांगितलं की किती मला त्रास झाला तरी चालेल पण या गावाच्या विकासासाठी मी बरोबर राहून सिटीची नगरपंचायत जी होणार आहे ती थांबण्यासाठी नगर परिषद कशी होईल यासाठी मी लक्ष घालणार आहे. म्हणून शिवाजी भाऊला मी आता शिवाजी भाऊचा समाज एकदम चांगला आहे आणि हे सगळं होत असताना रात्री भेटलो आहे त्याला मग अनेक महसूल मंत्री बाळासाहेब साहेब असतील, अशोकदादा असतील, खासदार लोखंडे साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज दुपारी एवढा कार्यक्रम व्यस्त असताना सुद्धा सन्माननीय विखे पाटलांना सकाळी फोन केला आणि त्यांनी सांगितलं की मी 2:30 वाजेपासून तुमच्याबरोबर बसतो. ते स्वतः 2 वाजता आले आणि 5 वाजेपासून तिथे थांबले.
त्यांचं सुद्धा आपण सगळ्यांचं काम काही गोष्टी घेत असताना त्यांनी सांगितलं का मी शिर्डीच्या प्रत्येक विकासाबरोबर आहे, शिर्डीच्या गावाबरोबर आहे, म्हणून आमची प्रमुख एकत्र राहतो. आणि इथं आम्ही जेव्हा बसलो सकाळी 12 वाजेपर्यंत बाहेर बसलो, नंतर इथं बसल्यानंतर पुढं जनसंपर्क कार्यालय साहेबांचा आहे, कमलाकर भाऊचा, विजयराव जगतापांचा, निलेश दादांचा, पहा तिला काय मिळतो का तिला मिळतो आणि माणसं बसतात तिला चहा पण घेतो, आम्ही सगळं व्यवस्था करतो. आलेला माणूस पाठीमागं नाही घेऊन तुमचा वेगळा वेगळा याला फुली सोड त्याला फिरू सोड, या फिरू सोडता सोडता शेवटी साहेब आल्यानंतर तेच फिरवलं. शेवटी तुम्हाला साहेबावर खाते आहे की नाही? 100%. कारण पहिलं त्यांना माहिती आहे साहेबांचा स्वभाव कसा आहे. आम्ही काय काय साहेब आता एक किती झाले, कोणीतरी सुविधाला फोन लाव, कानाला फोन लाव, कुठं फोन दादा मला भरायचं आहे, मला गेला पाहिजे. अरे म्हणलं साहेबांनी भूमिका घेतली, साहेबांनी कसं बाबा नाही, पण आमच्या सुद्धा लई आवड समस्या नाही. समस्या म्हणजे साहेबाचं ते नाव नाही समजा इतका त्रास झाला. आता ते बोलले त्यांचं नाव कसं काय सांगितलं. नगरपंचायत नगर परिषद आपण सगळेजण एकत्र आला, त्याबद्दल सगळ्या मान्यवरांचे मनापासून आभार मानतो आणि विशेषतः राधाकृष्ण विखे पाटलांचे आभार म्हणून सांगतो. जय हिंद जय महाराष्ट्र. आपल्याला कल्पना आहे की आता 2 जागांसाठी नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेले आहे आणि निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार हा कार्यक्रम या पुढच्या टप्प्यांवर देखील आम्हाला घेऊन जावा लागणार आहे. त्याचा जसं मी आपल्याला कल्पना दिली की याच्यामध्ये छाननी, उमेदवाराची माघारी नाही झाली तर त्या ठिकाणी निवडणूक, या पद्धतीचे टप्पे, त्या टप्प्यांप्रमाणे हा कार्यक्रम पुढे चालेल. आणि यथावकाश याच्यामध्ये राज्य निवडणूक आयोगाने एकूणच ह्या तुमच्या नगरपालिकेच्या बाबतीत निवडणुकीविषयक जे काही नियम अधिनियम आहे त्याच्या तरतुदी आणि राज्य निवडणूक आयोगाचे जे काही परिपत्रक असतील त्याप्रमाणे पुढील यथोचित कारवाई करावी. नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने जो निवडणूक कार्यक्रम घोषित केलेला होता त्यानुसार आज नामनिर्देशन पत्र सादर करण्याचा अंतिम दिनांक होता. त्या आदेशामध्ये अंशतः दुरुस्ती करून राज्य निवडणूक आयोगाने नामनिर्देशन पत्र सादर करण्यासाठीची जी काही वेळ होती ती 2 तासांनी आज वाढवलेली होती. सायंकाळी 5 वाजेपर्यंत इच्छुक आणि संभाव्य सर्व उमेदवारांकडून आज नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात आले. शिर्डी नगरपंचायतीच्या 17 जागांसाठी जो काही निवडणुकीचा कार्यक्रम लागलेला होता या कार्यक्रमामध्ये आज नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या अंतिम दिनांकाच्या अंतिम वेळेपर्यंत या ठिकाणी केवळ 2च नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेले. प्रभाग क्रमांक 1 आणि प्रभाग क्रमांक 11 या अनुक्रमे महिला आणि अनुसूचित जाती या संवर्गासाठी राखीव असलेल्या या प्रभागातून 2 प्रभागातून 2 उमेदवारांचे अपक्ष अर्ज या ठिकाणी प्राप्त झालेले आहे. नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी एक कंजिनियल सकारात्मक वातावरण निर्माण करण्याच्या अनुषंगाने सर्वतोपरी प्रयत्न निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आम्ही या ठिकाणी केलेले होते. तशा पद्धतीच्या सूचना काल उमेदवारांना, शिर्डीतल्या सर्वसामान्य नागरिकांना आणि एकूणच सर्व मतदारांना देण्यात आलेल्या होत्या. त्याच्या अनुषंगाने आता प्राप्त झालेल्या 2 नामनिर्देशन पत्राची छाननी उद्या सकाळी 11 वाजता या ठिकाणी करण्यात येईल. त्यानंतर उमेदवारांच्या नामनिर्देशन पत्रांचा वैध किंवा अवैधतेचा निर्णय या ठिकाणी घेण्यात येईल आणि अशा वैध ठरलेल्या उमेदवारांना जे काही निवडणूक लढण्यासाठी जे काही पात्र उमेदवार असतील अशा उमेदवारांना माघारीसाठीची मुदत पुढे 13 डिसेंबरपर्यंत असणार आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमामध्ये या सर्व बाबी आलेल्या आहेत आणि राज्य निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या टप्प्यानुसार ही निवडणुकीची प्रक्रिया या पुढच्या टप्प्याप्रमाणे त्या ठिकाणी घेतली. आपल्या शिर्डीतील ज्येष्ठ मान्यवरांनी आपापले मत व्यक्त केलेले, सगळ्यांनी म्हणजे हास्य खेळत सगळ्यांना प्रतिसाद दिला आणि जी नगरपंचायतची नगर परिषद ही झाली पाहिजे, शिर्डीच्या लोकांनी भूमिका घेतली आणि त्याला ठामपणे आपले आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डीच्या निर्णयाबरोबर मी आहे आणि मी शेवटपर्यंत तुझ्यावर राहील अशी एक खात्री दिली आणि त्याप्रमाणे आपण सर्वांनी वाटचाल केली, सर्व एकत्र राहिलो आणि सगळे खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आजचे जे काही शेवटचा क्षण जो होता की प्रांतांनी जाहीर केलं की आता फॉर्म भरण्याची जी शेवटची वेळ ती संपलेली, सगळ्यांनी आनंदाने तिथं जय जय साहेब जय जयकार केला आणि
ह्या सगळ्या याच्यामध्ये आपल्याला सर्वांनी जे सहकार्य केलं ते सहकार्य सगळ्यांचा मी आभार व्यक्त करतो. प्रामुख्याने आपल्यामध्ये मान्य आमदार राधाकृष्ण विखे पाटील हे आपल्या खांद्याला खांदा लावून शिर्डीकरांच्यावर उभे राहिले, मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि आपले खासदार श्रीदादा विखे पाटील तसेच आपले कोपरगावचे आमदार आशुतोष काळे जे मुंबईला असताना दिवसभर करून थांबून त्यांनी ते आपलं परिपत्र काढलं. अशा अनेक लोकांनी म्हणजे मंत्र्यांनी आपलं सहकार्य केलं. आणि हा क्षण आज आपल्याला बघायला मिळत आहे. मी सगळ्यांचे आभार मानतो. सर्व विविध राजकीय पक्षांचे नेते मंडळी, भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष राजेंद्र गुंडकर, नगराध्यक्ष शिवराज, माजी नगराध्यक्ष कैलास बापू, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते कमलाकर मुखर्जी, त्याचप्रमाणे शिवसेनेचे शहर सचिन, काँग्रेसचे सचिनराव, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते निलेशजी पोटे, सांगितलं त्याला ज्येष्ठ जाती गेला म्हणजे कार्यक्रम झालेला. राष्ट्रवादी काँग्रेसचे मान्य महेंद्रजी शेळके, मान्य बाबासाहेबजी पोटे, गौतम बँकेचे सैनिक, रासपाचे नानासाहेबजी काटकर, वंचित आघाडीचे विशाल कोळगे, ब्रा संघटनेचे अमोल बनाय, तालुक्याचे भाजपचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते आणि आबा, मनसेचे मुख्यमंत्री, RPIचे त्रिभुवन, सुंदर त्रिभुवन, सगळ्याच संघटनेचे पदाधिकारी, आपल्या या आंदोलनाला सगळे पाठिंबा देणारे आपले सर्व शिर्डीचे ग्रामस्थ आणि तरुण मित्रांनो, साईबाबांच्या आशीर्वादानं आपण सुरू केलेला जो हा यज्ञ होता, नगरपंचायतीकडून नगर परिषदेकडे वाटचालीचा, तो आज अर्जाच्या शेवटच्या दिवशी आपल्या शिर्डी नागरिकांच्या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नाने त्याला मोठं यश मिळालेलं आहे. म्हणून मी तमाम शिर्डीच्या नागरिकांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. 20-21 वर्षापूर्वी ग्रामपंचायतीतून नगर परिषद करण्याचा निर्णय झाला. आपल्या सर्वांचा आग्रह होता की नगरपंचायत झाली पाहिजे. आणि त्यावेळी माननीय मनोहर जोशी साहेब मुख्यमंत्री होते आणि त्यांनी मग आपल्या सगळ्या शिर्डीकरांच्या भावनेचा आदर करत आपण हा नगरपंचायत करण्याचा निर्णय केला. 3दा निवडणूक कार्यक्रम घ्यायचे. पण आमचे डॉक्टर कोणकर होते, अतिशय अग्रभागी असेल, मास्तर होते, त्याचं बऱ्याच जुने मंडळी त्यावेळी आघाडीवर होते. पण सगळ्यांनी अतिशय विश्वासानं त्या आंदोलनाला पाठिंबा देत त्या आंदोलन यशस्वी करून दाखवलं. त्यामुळे शिर्डीकरांचं एक पूल जर झाली
तर अशक्य गोष्ट आपण शक्य करून दाखवली आहे. मोठा हे 20 वर्षापूर्वीचे अतिशय मूर्तिमंत होता. त्यावेळी आमचे निलेश शेवट मुकुंदराव तर त्यांचा अतिशय सक्रिय सहभाग होता. आबाईचे वडील दत्तू पाटील सगळीच मंडळी त्यावेळी त्या सगळ्या माझ्या आपल्या पद्धतीमध्ये ज्येष्ठ मंडळीच्या वेळी. तर म्हणजे आज 20 वर्षामध्ये एवढं गावाचं स्वरूप बदललं. गावची लोकसंख्या वाढली, येणाऱ्या भाविकांची संख्या वाढली, गावामध्ये ज्या पायाभूत सुविधा निर्माण करायच्या ते करण्याचा आपण कसोशीनं प्रयत्न केला. कधी आपण निवडणूक एकत्र लढवल्या, कधी एकामेकाच्या विरुद्ध उभं राहिलो. परंतु कमलाकरने सांगितल्याप्रमाणे त्या निवडणूक संपल्याच्या नंतर आपण गावच्या विकासाकरता प्रत्येकाने झुकून दिलं. कैलासवासी जयंतराव ससाने अध्यक्ष असताना आम्ही सगळ्यांनी मिळून मग त्यावेळी मोठा निधी गावच्या विकासाला दिला. झाले, पाणी योजना आली, सांडपाणीच्या प्रक्रिया करणारा प्रकल्प आला आणि शिर्डी शहरामध्ये स्थैर्य आलं. अनेक चढउतार आपण पाहिले. सगळ्यात मोठं संकट या कोविडमध्ये आपल्या गावावर होतं. मंदिर बंद असल्यामुळे अनेक लोकांचे प्रपंच हालाकीचे झाले. हॉटेल व्यावसायिक अडचणी झाले. त्यांचा संपूर्ण प्रपंच दुकानदारीवर होता. दुकानं बंद राहिल्यामुळे त्या अडचणी झाल्या. तर शेवटी बाबाच्या आशीर्वादानं त्यातून आता मार्ग निघतो. आणि साईबाबांच्यावर खरी श्रद्धा असणारी आपली सगळी मंडळी असल्यामुळे मला व्यक्तीच्या खात्री आहे की बाबा निश्चितपणे चांगलाच आपल्याला मार्ग दाखवू. आपल्या उद्याचं विशेष बाबांच्यावर आहे. जो श्रद्धा आणि सबुरीचा सल्ला साईबाबांनी आपल्याला जो मंत्र दिलेला आहे त्यावर विश्वास, त्याच्यावर आपण आधारित आपण सगळी मंडळी काम करतो. त्याचा हा आजचा सुद्धा जो निर्णय आहे, आजचा सुद्धा जो विजय आहे, हा तो बाबांच्याच आशीर्वादाने मिळालेला आहे. अधिकचा वेळ घेत नाही. शेवटी लढाई आता सुरू आहे. मान्य उच्च न्यायालयापुढे आपलं त्या ठिकाणी प्रकरण आहे. जर गावातल्या एखाद्या माणसाने कोणी चूक केली असेल त्यांना आपल्या गावकऱ्याच्या वतीने माझं नम्र आव्हान आहे की गावाने एक दिलानं केलेला निर्णय आहे, एका विचारानं केलेला निर्णय, तर निर्णयाला त्याने सुद्धा साथ केली पाहिजे आणि बाबाने त्याला बुद्धी द्यावी की आपला अर्ज त्यांनी लगेच काढून घ्यावा. म्हणजे मग हा एक प्रकारे हा एक चुकीचा विजय झालाच आहे आणि त्याच्यावर तो शिक्कामोर्तब होतो. कारण आमच्या मनामध्ये तुमच्याविषयी काही किंतु नाही, काही गैरसमज असतीलही, परंतु मला वाटतं ते मनात न ठेवता गावाच्या हितासाठी, गावाच्या लोकांच्या भावना लक्षात घेऊन त्यांनी आपल्या अर्ज भरलेले तात्काळ मागे घ्यावे असं नम्र आव्हान आपल्या सगळ्यांच्या वतीने मी त्यांना केलं. आणि पुन्हा एकदा ही लढाई मान्य उच्च न्यायालयाच्यापर्यंत आता झालेली आहे. आपल्याला अमेंडमेंट आता अलाव केलेलं आहे कोर्टात. उद्या 2 अर्ज निघाले तर ते अमेंडमेंट मूव्ह करून मान्य उच्च न्यायालयाला निर्णय घ्यायला मोकळीक दिली. त्यामुळे अतिशय निर्णायक लढा आपण सगळ्यांनी मिळून दिलेला आहे. मला याचा मनस्वी आनंद. हा कोणत्या राजकीय पक्षाचा विजय नाही, याच्यामध्ये सगळेच सहभागी होते. आज असणाऱ्या राज्याच्या मंत्रिमंडळातले नगरविकास खात्याचे मंत्री असतील, एकनाथराव शिंदे असतील, त्यांनी त्याच्यामध्ये जो विशेष पुढाकार घेतला. आपण सगळ्यांनीच त्यामध्ये आपल्या पद्धतीने योगदान दिलेलं आहे. मला वाटतं हा लोकशाहीचा विजय आहे, लोकांच्या एकजुटीचा विजय आहे आणि याचा सन्मान निश्चितपणे होईल अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो. पुन्हा एकदा सर्व शिर्डीच्या तमाम नागरिकांचं, सगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांचं आणि विशेष करून तरुणांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि हा एकजुटीचा विजय हा शिर्डीच्या नगरपंचायतीचं रूपांतर नगर परिषदेमध्ये त्याचं रूपांतर झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास व्यक्त करतो. मनपूर्वक सर्वांचं अभिनंदन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गेल्या 8 दिवसापासून शिर्डी शहरामध्ये जो बहिष्काराचा निर्णय घेतला नगरपंचायत निवडणूक, या बहिष्काराचा आजचा शेवटचा दिवस होता आणि कोणी फॉर्म भरले नाही. हा जो शिर्डीकरांचा ऐतिहासिक विजय दुसऱ्यांदा होतोय आणि याच्या या ऐतिहासिक क्षणाचे एक साक्षीदार म्हणून माननीय नामदार राधाकृष्ण पाटील सध्या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे शिर्डी शहराचे
माजी नगराध्यक्ष हरिभाऊ खोते, जिल्ह्याचे भाजपाचे नगर अध्यक्ष आणि राजू गोंडकर, साहेब संस्थांचे विश्वस्त महेंद्र खोते शेळके, त्याचप्रमाणे भाजपचे तालुकाध्यक्ष ज्ञानेशराव गोंडकर, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मान्य कमलाकर खोते, शहराचे अध्यक्ष सचिन खोते, काँग्रेसचे अध्यक्ष सचिन भाऊ चौगुले, राष्ट्रपतीचे सर्व नाना काटकर, त्याचप्रमाणे विशाल चौगुले कोळगे, वंचितचे आपले त्याचप्रमाणे प्रहारचे अमोल मानाई, सर्वच पक्षाचे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. मनसे दत्तात्रय खोटे आहेत, दत्तू जवळ असतो लक्षात जास्त वेळ जातो. आबासाहेब आहेत, बाबासाहेब आहेत, सर्वच सन्मान्य या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आपण सर्व शिर्डीकर जो निर्णय केला त्याला आज यश मिळालं आणि आपण सर्व शिर्डीकर या क्षणाचे साक्षर आहोत. खरं तर साहेबांनी भाषण केलं, मार्गदर्शन केलं. या बहिष्कारामध्ये साहेबांचं आपण योगदान आहे. मला साहेबांनी सांगितलं होतं तुम्ही आता जर नगरविकास खात्याकडून लवकर जर ऑर्डर झाली नाही तर आपल्याला न्यायालयात जावं लागेल. तुम्ही आपण न्यायालयात गेलो, न्यायालयाने पण आपल्या सगळ्या विषयाची दखल घेतली. त्यासाठी नामदार मार्गदर्शन केलं. बहिष्कारासाठी साहेबांनी बापूने आम्ही संपर्क केला. साहेबांनी गावाने निर्णय घेतला, आपण सर्व गावाबरोबर सर्वच पक्षाच्या नेत्यांनी चर्चा करून बहिष्कार केला आणि अतिशय चांगला विषय या ठिकाणी आपण शिर्डीकरांनी हाताळला आणि असं यश आपल्याला मिळालेलं आहे. खरं तर दुसऱ्यांदा आपण ही भूमिका घेतली. नगर परिषदेनंतर आपल्याला जे काही बरेच वाढ जर वाढणार आहे, निवडणुकीसाठी संधी मिळणारच आहे, परंतु भविष्यासाठी आपल्याला निधीसुद्धा शासनाकडे जास्त मिळणार आहे. आणि शिर्डी शहराचा सर्वांगीण विकास हा जो काही 20 वर्षात झाला तो या इथून पुढे तो विकासाचा चालू राहील. त्यासाठी नामदार साहेबांचा वेळोवेळी मार्गदर्शन आहे, खासदार साहेबांचा आहे. आणि आपण हा जो विजय या ठिकाणी मिळवलेला आहे, नामदार साहेबांनी सांगितलं की न्यायालयाने सुद्धा आपली उद्याचे 2 अर्ज जे आहे त्यांनी विनंती आपण केलेली आहे, साहेबांनी केली. त्याच्यावर आपल्याला जबाबदारी घ्यावी लागेल. तर समजून सांगून ते जर 2 अर्ज मागे झाले लवकर नगर परिषद होईल आणि पुढे नव्याने परत निवडून लागले तर सर्वच राजकीय पक्ष ज्या शेवटी स्वतंत्रपणे लढणार आहे. परंतु अतिशय चांगले संस्कार आपण जे काही आहे राजकीय निवडणुकीच्या फक्त निवडणूक असा विषय न घेता आपण चांगल्या विषयासाठी एकत्र येतो, हे असा अतिशय चांगला उद्देश आपण मेसेज आपण आपल्या माध्यमातून गेलेला आहे. म्हणून मी सर्व शिर्डीकरांना धन्यवाद देतो. दोन्ही हो ना